आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळेवरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आता भीमा कोरेगाव या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण बघत आहोत संस्कृती ट्रॅव्हल्स आहे। आता आपण आलेलो आहोत भीमा कोरेगाव या ठिकाणी विजयस्तंभाला भेट देण्यासाठी। हा विजयस्तंभाचा हा परिसर आहे। आपल्या धम्मसहलीतील उपासक आता विजयस्तंभाकडे जाताना आपण बघत आहोत। काय चाललं? अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला भेट देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण बघत आहोत। आपण बघत आहोत हा भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ आणि या विजयस्तंभाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण बघत आहोत। तर प्रिय सज्जनांनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला आज आपण पोहोचलेलो आहोत भीमा कोरेगाव या ठिकाणी। हा भीमा कोरेगावचा हा विजयस्तंभ आहे आणि या विजयस्तंभाला आपण सर्व धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी वंदन करण्यासाठी भेट देण्यासाठी या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत। या ठिकाणचा इतिहास तुम्हा सर्वांना माहीतच आहे। या ठिकाणी जे पेशवे होते, पेशव्यांनी इंग्रजाच्या विरोधामध्ये युद्ध पुकारण्याचा निर्णय घेतला आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी पेशव्यांनी आपल्या शूरवीर महारांना डिमांड केली की आमच्या बाजूने तुम्ही इंग्रजांशी लढा। आपल्या महार शूरवीरांनी त्यांना विनंती केली की आम्ही माणूस आहोत, आम्हाला माणसासारखं जीवन जगण्यासाठी आमच्या गळ्यामधलं गाडगं आणि पाठीचा झाडू काढा। परंतु पेशव्यांनी हे काही मानलं नाही आणि म्हणून आपल्या शूरवीर महारांनी पेशव्यांच्या बाजूने न लढता इंग्रजांच्या बाजूनं लढा देण्याचा संकल्प केला आणि इंग्रजांच्या बाजूने पेशव्यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी त्यांनी तयारी केली। पेशव्यांचं आणि आपल्या शूरवीर महारांचं या ठिकाणी याच नदीच्या काठावरती ही भीमा नदी आहे आणि याच नदीच्या काठावरती घनघोर असं युद्ध झालं। पेशव्यांचं सैन्य होतं 28,000। किती होतं? 28,000।
तर पेशव्यांचं सैन्य किती होतं? 28,000. आणि एका बाजूला फक्त आपले महार, शूरवीर महार किती होते? फक्त 500 होते. 500 महारांनी 28,000 सैन्यांचा, पेशव्यांचा या ठिकाणी, याच भूमीवरती पूर्ण नष्ट नाबूद केलं. त्यांना धूळ चारली त्यांना, लक्षामध्ये. आणि म्हणून तेव्हापासून एक म्हण पडलेली आहे बघा, खेड्यापाड्यामध्ये ती म्हण आजही म्हणतात. थोडंसं काही वाद झालं, किरकिरी झाली किंवा काही बोलचाल झाली तर सहज म्हणतात आपल्याकडे, ए चाल चाल म्हणतात, तुझ्यासारखे 56 पाहिले म्हणतात, आहे की नाही. म्हणजे 28,000 भागिले जर 500 केलं तर एकाच्या वाट्यावर किती किती आले? 56 आलेले आहेत. आणि म्हणून ही म्हण आपल्या शूरवीर महाराजांना लागू पडते त्या काळापासून. लक्षामध्ये आज आपण सहज म्हणतो, हे चाल म्हणतो, तुझ्यासारखे 56 पाहिले म्हणतो, आहे की नाही. तर हे 56 पाहतो म्हणतो ना, ही शब्द आहे ना, हे जे वाक्य आहे हे या ठिकाणच्या युद्धातून तयार झालेलं आहे प्रिय सज्जनांनो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या शूरवीर महाराजांनी अगदी मोजके, बोटावर मोजले इतके 500 महाराजांनी, 500 कुठं, 28,000 कुठे, आहे की नाही. आणि म्हणून 28,000 सैन्यांचा पूर्ण खतना केल्यामुळं इंग्रजांनी त्यांच्या स्मरणार्थ हा विजयस्तंभ या ठिकाणी निर्माण केला आहे बघा, त्यांची एक आठवण म्हणून, लक्षामध्ये. आणि त्यांच्यावरती नाव लिहिले आहेत बघा, पूर्वीच्या महार लोकांचे नाव आहे त्याच्यावरती. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा हा इथला इतिहास जेव्हा माहिती पडला तेव्हापासून बाबासाहेब दरवर्षी 1 जानेवारीला या ठिकाणी या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी बाबासाहेब या ठिकाणी स्वतः येत असत. आणि म्हणून तेव्हापासून मग आपला समाजसुद्धा आता या ठिकाणी 1 जानेवारीला या ठिकाणी येत असतो. ह्या संपूर्ण परिसरामध्ये आजूबाजूला फार मोठी पब्लिक असते, वेगवेगळे पेंडॉल असतात, बुक स्टॉल असतात, फोटोंची दुकानं असतात. आणि या ठिकाणी पब्लिक अशी मुंगीच्या पाय ठेवायला जागा राहत नाही इथे बघा. तर अशा पद्धतीने हा शूरवीर महाराजांचा इतिहास, जिवंत इतिहास या ठिकाणी, त्याची एक आठवण म्हणून इंग्रजांनी हा विजयस्तंभ या ठिकाणी निर्माण केला आहे. आणि म्हणून आपण या 5 दिवसाच्या या धम्मसहलीमध्ये आपण या विजयस्तंभाला भेट देण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि इथून आता आपण जाणार आहोत पुणे शहरामध्ये. पुणे शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि माता रमाई यांच्या संसारातील जे काही वस्तू आहेत त्या वस्तू त्या ठिकाणी संग्रहित केलेल्या आहेत लक्षामध्ये, ते बघणार आहोत आपण. आणि धर्मांतराच्या अगोदर बाबासाहेबांनी एका विहाराला बुद्धमूर्ती दान दिली होती, भेट दिली होती, त्यांच्या हाताने ती मूर्ती बसवली होती. ते देहू रोडचं बुद्धविहार बघणार आहोत. त्या ठिकाणी आपण भोजन करणार आहोत. भोजन करून मग तळेगावचा बाबासाहेबांचा बंगला, ज्या बंगल्यामध्ये बाबासाहेबांनी स्वतः भारतीय राज्यघटना लिहिली, लक्षामध्ये. त्या ठिकाणी फार मोठी जमीन, 250-300 एकर जमीन होती. परंतु बाबासाहेब गेल्यानंतर त्या जमिनीवर आणि त्या बंगल्यावर कोणाचं लक्ष नव्हतं. पूर्ण जमीन दुसऱ्यांनी ताब्यामध्ये घेतली, तो बंगलाही दुसऱ्यांनी ताब्यामध्ये घेतला होता. परंतु अमरावतीकडले एक उपासक आहेत, त्यांनी त्या बंगल्याची पूर्ण माहिती काढली, कोर्टामध्ये मॅटर टाकलं आणि कोर्टातून ते केस जिंकले. आणि आज फक्त बाबासाहेबांचा तळेगावचा बंगला आपल्याकडे आहे. बाकी सर्व जमिनीवरती मोठमोठाले अपार्टमेंट बनलेले आहेत. त्या ठिकाणी बाबासाहेबांना फार मोठं एक विद्यापीठ निर्माण करायचं होतं आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी फार मोठी जमीन त्या ठिकाणी खरेदी केली होती. परंतु ती जमीन आता पूर्ण अपार्टमेंट बनलेले आहेत, मोठमोठाले बंगले बनलेले आहेत. फक्त त्या ठिकाणी बाबासाहेबांचा एक बंगला आहे, ते आपण बघणार आहोत. आणि ते बघून आपण रायगडच्या किल्ल्यावरती मुक्कामी जाणार आहोत, लक्षामध्ये. तर या ठिकाणी या विजयस्तंभाला आपण या ठिकाणी भेट देऊन आता आपण पुणे शहरामध्ये निघत आहोत. म्हणा सर्वांनी साधू साधू साधू. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा, बौद्ध धम्माचा, बौद्ध धम्माचा, धम्माध्वजाचा, धम्माध्वजाचा, भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शूरवीर महारांचा, शूरवीर महारांचा, उपासक उपासिका संघाचा, उपासक उपासिका संघाचा। जय भीम, जय भीम।